साधंच घे. हॅलो गाईस, आम्ही जातो आज फिरायला धबधब्याला. कुठला धबधबा आहे? पालघरचा धबधबा. तर तिथे गेला तुम्हाला दाखवते आणि ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. धबधब्याचं नाव काय होत्या? वाघोबा काय तिथे? वाघोबाचा धबधबा, पालघरचा धबधबा फेमस आहे. कसं करते? थंड पाणी जमत नाही प्यायला. नको, थंड पाणी प्यायचं. पाणी घेतलं आम्ही आणि बिस्किट्स वगैरे तिथे लागेल तर. चॉकलेट नको. आणि गाईस तुम्ही इथे बघू शकतात क्लायमेट किती भारी, एकदम मस्त हिरवं छान पावसाळ्यात असं मस्त वाटतंय. आला इकडे धबधब्यावर आणि क्लायमेट बघू शकते पाठमध्ये. पाणी नाही आणि मी एवढं लांबून पाणी नाही आहे, पाणीच नाही हो. मंकी आले इकडे. कटोरे असं ते डायरेक्ट नीट दे सानो. अरे सानो फोटो काढ, फोटो देता ना, फोटो घे. अरे गेला गेला गेला. का चालतंय बघा. हे बघा पाणी कमी आहे इकडे. मग का चप्पल पण येणार माकडा. पाणीच नाही आहे ॲक्च्युली. आणि मागे बघा किती छान व्ह्यू आहे. पुढे जावे जरी पाणी नसेल तरी. हा पकडा पोरींना. इथून इथून वर आलं मी थोडं. बस बस असं वर नाही पक. मेन म्हणजे पाणी नाही इकडे. म्हणजे सो इथे तुम्ही बघू शकता साची आणि सानू किती मस्त एन्जॉय करताय. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो बीचवर, पण बीच कॅन्सल करून आम्ही गेलो वॉटरफॉलला. तर वॉटरफॉलला पाणी कमी होतं, बट कमी पाण्यात यांनी खूप एन्जॉय केला. आणि तुम्ही बघू शकता त्यांची मस्ती खूप खेळल्या पाण्यामध्ये आणि जाम मजा केली यांनी. तर खास त्यांच्यासाठी झालेलो आणि ते खेळलं म्हणजे बस झालं. तरी तुम्ही बघू शकता साची सानू मस्त एन्जॉयमेंटमध्ये सुरू आहेत. बस चला निघूया. हो जायचं का? निघूया चल सानो. मी बघा सानो असू दे तिकडे जाऊ शकतो. चल चला. सानो बघा किती ओली झाली आहे साची. सानो आणि इकडे सेल्फी निघतो बघा आमचा. काय आम्ही इथून आणि इकडे फोटो आहे रोडावर का जाऊ. इथे इथे साचे बघू शकतो. इथे क्लायमेट एकदम भारी सुंदर छान आहे. रोड क्रॉस करून आलोय फोटो काढायला. तिथे काढतो फोटो मस्त. त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो खूप छान.
तू जरा पाणी वगैरे पिलं खायचं इथे नाही पाणी पी दुसरीकडे जाऊ इथे माकडं येतील लगेच इकडे लगेच माकडं येतात काय बोलते कटोरे मागं साचीसारखे माकड पण चटोरे बघा साचीच बोलते चटोरे माकड हां जा ना पाणी पिऊन घ्या बघ प्यायचं आहे का ढग बघा ढग क्लाउड्स आहे ना तेव्हा हो क्लाउड्स आहे ना हे बघा ढगांवर क्लाउड्स आहेत ढगांवर क्लाउड्स नाही आहे का हो क्लाउड्स आहे ना हा पण मी बोलली ढगांवर क्लाउड्स नाही ते कशावर क्लाउड आहे पहाड डोंगरवर क्लाउड्स आहेत हा हे बघा रस्त्यावर पण एकदम मस्त झाड इकडे दोघं साईडने झाड खूप छान वाटतंय क्लायमेट माकडं नाही इथून नको माकडं इकडे हे बघा माकडंच माकडं इकडे आलं मी वडापाव गेला ह्या लोकांनी इथे खायचं नाही घरी जाऊन खाणार आहे सो आता आम्ही आलो घरी आणि चेंज केलंय सानो आणि भिजायचे एवढे हाऊस आणि कुडकुड कुडकुड कुड करत होते हा आणि कपडे सानू सध्या मला 5 चाललेली झाका काय सांगते ना मला काय बोलली सांगू तुम्हाला त्या 4 सादरीने मला झाका पूर्ण आणि वडापाव खायचं मध्ये तिथेच खाऊ वडापाव तिने मला घरी सांगितलं घरी जाऊन आपण चेंज करून नंतर खाऊ आणि हिला अजून भिजायचं होतं तिथे फक्त हाऊस करतात बस आणि काय बोलली हां झाले वडापाव चेंज केला आम्ही आता खाणार वडापाव की अजून थंडी वाजते तुला हां वडापावला ते खाऊन घेतो सची जा प्लेट आण बेटा जा बोलते सची अगं 2 ना म्हटलं खातील तुम्ही म्हणून आणलेले 3 6 आणि हे सो हे बघा मस्त तुला फक्त वडा आणि हे तुला चटणी बिटणी काढून मला बोलले मी तिथे जाऊन खावा तिथे उराव खाऊ तिथे खायची वेगळी मजा असते घरी येऊन काय नाही मी इथे खातो आपण घरी वडापाव कसं सांग वडापाव तिथे खाल्लं ना तर मग चटणी वगैरे भेटते विचार आणि पावसात मजा वडापाव खाण्याचं वेगळीच मजा असते सो झाले वडापाव खाऊन आणि इकडे मी ठेवली मस्त चहा तर वडापाव खाल्ल्यावर चहा प्यायल्याने जरा थंड थंड वाटतं त्यामध्ये मस्त चहा पाऊस चालू बाहेर जोरात एकदम मस्त चहा पिऊ नंतर मी साजी सानूला स्टडीला बसवेल स्टडी बाकी आहे थोडं आज संडे आहे तरी स्टडी असं तर करावं तर लागेलच नंतर परत टी व्ही सुरू झाला तर सुरूच आणि सॅटर्डेला प्रोग्राम वगैरे असतात ते पण सुरू होतील आता चहा पितो आम्ही मग नंतर मस्त स्टडीला बसूया कधी म्हणणे बनेल ना पावसात भिजायची जाम हाऊस होती ना आता फुसफुस करते सांगू मग फुसली वगैरे सर शेंबडी सानू शेंबडी शेंबडी सानू नाही हां शेंबडी सानू नाही काय चला हा व्लॉग मी इथे सेंड करते आणि तुम्ही बघितलं असेल चहा वगैरे झाला आणि चहा पिऊन नंतर मी स्टडीला बसवलं साची सानूला नंतर झोपलो आम्ही थोड्या वेळाने टी व्ही वगैरे बघून तर हा व्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला आवडला असेल तर थोडेफार पीक आहेत त्या दिवशी काढलेले तेही शेअर करते आहे तर नक्की लाईक करा व्लॉगला आणि शेअर करा जसं जसं आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा आणि शेअर करायला विसरू नका कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसं वाटलं आणि खूप छान धबधबा आहे इथे पावसात खूप छान असते आणि जर तुम्ही पालघर बोईसर एरियामध्ये राहत असेल तर नक्की जाऊन या विजिट द्या आणि छान आहे सो चला हा व्लॉग मी इथेच एंड करते हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा
आणि लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी हॅपी राहा, खुश राहा आणि ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.